पण त्यामध्ये एक नाव देखील त्याचा उल्लेख आम्ही सातत्याने करतो, त्याचं नाव आहे महेंद्र पाटील, ज्याने जुगावच्या क्रिकेटसाठी भरपूर चांगलं योगदान दिलं आणि दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे. अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. महेंद्र पाटील, तुम्ही जर इथे उपस्थित असाल तर कृपया मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटचे निस्सम चाहते आहेत, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला, पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये बरसत असताना आणि पाऊस ज्या वेळेस पडतो तेव्हा खऱ्या अर्थानं पावसाळी रबर बॉल स्पर्धेला एक वेगळा चाम येतो. पावसाच्या धारा मैदानाच्या आतमध्ये बरसत असताना वरुण राजा अक्षरशः खुश झाला या लफडा चषक या स्पर्धेवर आणि मॅचला होती सुरुवात. जितेश राऊत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याने रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट किंबहुना लेदर क्रिकेट मध्ये देखील आपलं प्रावीण्य दाखवलंय. सातत्यपूर्वक कामगिरी या खेळाडूची आणि अगदी टेक्निकचा धनी मानला जातो या खेळाडूला. मॅचला होती सुरुवात, पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी मन्नू आलाय. पहिला बॉल प्ले एंड मिस पडल्यानंतर बॉल स्किड झालाय, पण बॉल खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. अगदी ही खेळपट्टी पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये हेच घडलं होतं की गुडलेन स्पॉट किंवा हार्डलेनवर चेंडू पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. त्यामुळेच या खेळपट्टीचं आकलन करणं बॅटरला इतकं काही सोपं नाही, पण हमजा खानने ज्या पद्धतीने बॅटिंग केली कौतुक करावं लागेल. पहिला बॉल डॉट येतोय, जितेश राऊत सेकंडवर पाहायला मिळतोय. इथे देखील बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. पुन्हा एकदा अंपायरच्या कुठलीही पोझिशन नाहीये, याचा अर्थ हा बॉल आहे डॉट आणि सलग 2 बॉल डॉट म्हणून आतापर्यंत हाताळलेत. 24 बॉलचा हा सामना आहे, म्हणजेच 4 ओव्हरचा सामना आहे. या शॉर्ट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला एक एक बॉल फार इम्पॉर्टंट आहे. काल 100 पेक्षा जास्त धावा झाल्या. काल बाबू कांबळेने कमाल केली. आयांश 11, कुमार 11 तुर्बेने देखील 2 सामने जिंकलेत. यावेळी स्टॉपेज, चेंडू हवेत आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जितेश राऊतच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका चेंडू, सीमारेषा पार षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय, ऑन दी फटका खेळ आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणूनच म्हटलं होतं की हा टायमिंगचा धनी आहे. क्रिकेट हा खेळ नुसता ताकदीने खेळता येत नाही, त्यासाठी तुमच्याकडे टायमिंग असणं गरजेचं आहे आणि या टायमिंग साठी जाणला जातो. त्याचं कारण आहे की लेदर क्रिकेट, नेट प्रॅक्टिस भरपूर प्रमाणात केली जाते जितेश राऊतच्या माध्यमातून, त्यामुळेच त्याचा अनुभव चांगला आहे. रबर बॉल आणि लेदर बॉल ह्या दोन्ही फॉर्मॅट जर पाहिलं तर तुमची नजर चांगली असणे गरजेचं आहे आणि ते जितेश कडून पाहायला मिळते. बॅटची एज, कॉट बिहाइंडची संधी होती, हाफ चान्स होता, फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. विकेट किपर कडून चूक झाली आहे आणि कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. प्रभावित करणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते मन्नूच्या माध्यमातून, कारण की पहिल्या 2 बॉलवर अचंबित करणारी गोलंदाजी केली, त्यानंतर एक षटकार जरूर होता, टॉपेज लागला होता, पण या बॉलवर वापसी केली जाते. मागच्या मॅच मध्ये प्रभाकर निषाद सारख्या वेगवान गोलंदाजावर हल्ला बोल केला होता, चांगली फटकेबाजी केली होती हमजा खानने. आता विघ्नेश पाटील सेकंडवर पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्लेन मिस, लाईन पाहावी लागेल, लाईन मिस केली आहे. पिंट्या कुंभार आमच्या दिशेने वळलेत, व्हाईट बॉलचा इशारा. पिंट्या कुंभार आपल्याला पाहायला मिळतील. बिरजू भगत हे दोन्ही नाव आहेत ना, या मैदानाचे अगदी अंपायर साठी एक तटस्थ अंपायर मानले जातात. इनसाइड आउट फटका हवेत आहे, ओमकार त्याखाली जाईल का? तोपर्यंत चेंडू जातोय थर्ड मॅन रेजर मध्ये. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? नाही, एकाच धाववर समाधान मानावं लागेल आणि अशा तऱ्हेने 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला मन्नूच्या माध्यमातून होते. एखाद्या ओव्हर मध्ये एखादा षटकार लागतो, पण मागच्या 4 बॉल मध्ये ज्या पद्धतीने लाईन अँड लेंथ वर नियंत्रण ठेवलं मन्नूने, इम्प्रेस केलंय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, भन्नाट वेग धारण केलाय, विकेट किपरला चकून गेलेला बॉल आहे आणि हा बॉल बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. फक्त 10 धाव फलकावं लागले बिनगड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना टीम JD बोनकोडे संघ पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. अप्रतिम षटक मन्नूने हाताळलं. आपण जर पाहिलं तर विघ्नेश पाटील हे नाव
अगदी कमी कालावधीमध्ये प्रकाश झोतामध्ये आलाय. बोनकोडे गावापासून बिलॉंग करतोय, अनेक स्पर्धा खेळला. त्यानंतर अगदी या खेळाडूला गोलंदाजी म्हणून अगदी चान्स मिळाला आणि आपल्या उंचीचा फायदा, आपल्या वेगाचा फायदा घेऊन अनेक स्पर्धा गाजवल्यात. आज जर पाहिलं तर व्यावसायिक खुल्या गटातील संघामध्ये देखील हा खेळाडू खेळताना दिसतोय. धर्मवीर आनंद दिघे चषक स्पर्धा देखील त्यांनी गाजवली. आज मान्सून ब्लास्ट अगदी ग्रामीण धमाका यामध्ये देखील ॲज अ लीडिंग गोलंदाज म्हणून हा खेळाडू पाहायला मिळाला. कमी कालावधीमध्ये अगदी गोलंदाजीच्या जोरावर त्याने सामने जिंकून दिले. आता षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल आलाय. दुसरे षटक आहे, 4 ओव्हरचा सामना आहे. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर जेडी बोनकोडे टीम यावेळी ताणून मारण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय फाईन लेग रीजन मध्ये, सिंगल मिळते. एलिव्हेशनची कमतरता जाणवली. अगोदरच बॅट फिरली होती, बॅट आणि बॉलचा कनेक्शन इतकं चांगलं झालं नव्हतं, त्यामुळेच सिंगलवर समाधान मानावं लागले. रबर बॉल क्रिकेट काय आहे तर टायमिंगचा खेळ आहे, कारण की तुम्हाला टायमिंगने बॉल वेगाने येतो बॅटवर, त्यावेळेस टायमिंगने स्ट्रोक खेळायचे, त्यामुळे टायमिंगचा हा खेळ पाहिला जातो. पहिला बॉल सिंगल आली, 11 धावा. अकोटापाचा बॉल फेकलाय मिड विकेट रीजन मध्ये, विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका, चेंडू सीमारेषा पार षटकार, 6 धावा. अखूट टप्प्याचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर जर तुम्ही कराल तर त्याचा भूदंड तुम्हाला भरावा लागेल, नाही तो भूदंड सध्याच्या घडीला गोलंदाज भरतोय. टीमची धावसंख्या 6 आणि मुसंडी मारते 17 धावा. चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला बोनकोडे टीम आहे. विघ्नेश पाटील, जितेश राऊत हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडूकडे पोटेन्शियल आहे, अनुभव आहे, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट बोनकोडे गावासाठी ते खेळत असताना. प्लेन मिस, खूप चांगला बॉल पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. कट्टर बॉलर आहे, त्यामुळेच अगदी अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. खूप चांगली रणनीती आतापर्यंत गोलंदाजीने वापरली. कमबॅक आणि वापसी ही फार महत्वाचे शब्द आहेत, त्यामुळेच या गोष्टीचा देखील विचार करावा लागतो. यावेळी स्टॉपेज, तो एंडला चेंडू लागलाय. भरपूर वेळ चेंडू हा येत आहे आणि आता या बॉलवर मिळते फक्त आणि फक्त सिंगल, एकच धाव. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना मोठी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार आला होता, 10 धावा खर्च झाल्या होत्या मन्नूच्या. पण या ओव्हरमध्ये देखील एक षटकार आलाय, पण अजूनही 4 बॉलमध्ये फक्त 8 धावा आल्यात. म्हणजेच सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना स्वर्गीय अनिल काका नागते, साई एकविरा ऐरोली टीम चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. खोलपटापाचा चेंडू आहे, शॉर्ट मिड विकेट रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव मिळते. ही ओव्हर देखील चांगली म्हणावी लागेल, ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. स्वर्गीय अनिल काका नागते, साई एकविरा ऐरोली हा संघ देखील खेळतोय. ओमकार त्यांच्याच वडिलांच्या नावावर आज स्वर्गीय अनिल काका हा संघ देखील खेळतोय. इथे देखील खूप चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, भरपूर प्रमाणात चेंडू वळवलाय. षटक क्रमांक संपलं गेले दुसरं, 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 10 आणि या ओव्हरमध्ये कुणाल ने खर्च केलेत फक्त 9 धावा. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 19 धावा. सटीक लाईन अँड लेंथने गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला ऐरोली टीम, साई एकविरा ऐरोली हा संघ सातत्याने ऐरोली परिसरातील अनेक स्पर्धा खेळतो आणि आता लफडा चषक या स्पर्धेमध्ये खेळत असताना सचिन मुंडे आज आमच्या सोबत जोडले गेलेत. खऱ्या अर्थानं मागचा 1 महिना त्यांच्यासाठी इतका काही चांगला नव्हता, कारण की त्यांच्या आईचं निधन नुकतंच झालं. त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली. सचिन मुंडे यांनी भरपूर स्ट्रगल केलाय. क्रिक लाईव्ह हे चॅनल उभारण्यामध्ये, त्याचं फाउंडेशन करण्यामध्ये जी मेहनत सचिन मुंडे यांनी केली, खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करतोय. अगदी शून्यापासून आज cricklive.in हे चॅनल आज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पोहोचलाय. त्याचं कारण आहे सचिन मुंडे. ओव्हर क्रमांक 3, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना दीपक
स्ट्राईक एंडवर विघ्नेश, अटॅक करावा लागेल, एक्सिलेटर दाबावा लागेल. आता 2 ओव्हरमध्ये बोनकुटे टीमला धावांचा वेग वाढवावा लागेल. लेंथ बॉल मिस टायमिंग केलाय, चेंडू जाते स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सिंगल मिळते. या मैदानाची भौगोलिक स्थिती तुम्ही जर पाहिली तर हे मैदान 360 नाही आहे, त्यामुळेच अगदी फाईन लेग असेल, थर्ड मॅन असेल, बॅकवर्ड पॉइंट रिजन असेल, स्क्वेअर लेग रिजन असेल, हे ब्लॉक आहे जे जिकडे डिक्लेअर झोन आहे. त्यामुळेच या मैदानाचा आराखडा बघूनच तुम्हाला स्ट्रोक घ्यावा लागतील. म्हणूनच गावदेवी मैदान, जोगावचं मैदान हे इतकं सोपं नाहीये या मैदानावर धावा करणं. पण बॅटरने जर चांगल्या रिदम मध्ये आणि चांगल्या अँगलने फलंदाजी केली तर नक्कीच काल बाबू कांबळे सारखी फलंदाजी, भूषण पाटीलने देखील चांगली बॅटिंग केली. पहिल्या बॉलवर सिंगल आले. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर डेड बॉलचा इशारा केला जातोय. पावसाचा आज अगदी येणं जाणं सुरू आहे. 2 वेळा हे घडलं की गोलंदाजाचा रनवे मध्ये अडथळा आला. पाऊस आहे, चिखल आहे, पाण्यामधून गोलंदाजी करावी लागते. पुढचा बॉल, अकोटापाचा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, वाटा बॉल, लाजवाब चेंडू पाहायला मिळते. अपील केली होती पण अंपायरला इंटरेस्ट नव्हता. सुपर बॉल. पावसाळी क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी बॉल जर कुठला असेल तर तो हा परफ्यूम डिलिव्हरी आहे. बाउन्सर चेंडू आहे. जर तुमच्याकडे पेस आहे, वेग आहे तर त्याचा वापर करावा आणि त्याचा वापर सध्याच्या घडीला दीपक करतोय. दोन्ही बॅटर एक एक षटकार लगवलेत पण भरपूर बॉलचा सामना त्यांनी केला, त्यामुळेच धावा करावा लागतील. आमचे पवन सिंग दहिवाल जे कॅनडामध्ये आहेत, अगदी भरपूर चांगलं योगदान असतं. UBCL ही स्पर्धा आम्ही अनेक वेळा पाहिले आणि वाशी रॉयल्स टीमसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेत. कॅनडावरून ती हा सामना बघतात. सकाळीच 9 वाजता त्यांचा मेसेज आला होता की मला लिंक पाठवा, मला मॅच बघायची. तर त्यांना देखील त्यांचं देखील आभार मानतोय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलंय. आता गतीचा नाही तर मतीचा वापर केलाय गोलंदाजाने. हेच खासियत आहे गोलंदाजाची. तुमच्याकडे वेग आहे, मान्य आहे. मागच्या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं तर प्रभाकर निषादने त्याच चुका केल्या. अगदी प्रत्येक बॉल वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्याकडे व्हेरिएशन, तुमच्याकडे व्हरायटी असणं गरजेचं आहे आणि ही गोलंदाजी सध्याच्या घडीला दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 2 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी. बॉल अगदी पडल्यानंतर बाहेर निघालाय. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट +1/1 गेट 1 फ्री, अशा 2 धावा मिळतील. या फ्रीच्या गोष्टी कोणी सोडणार नाही. सगळ्यांना फ्रीच्या गोष्टी पाहिजेत. मुफ्त राशन. सध्या इंस्टाग्राम उघडलं की आपण थेट जंतर मंतर वर पोहोचतो. यावेळी देखील लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा आहेत ना, त्या फार घातक ठरतात. षटकार चौकार येतात अगदी प्रत्येक मॅच मध्ये येतात, पण एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आहेत, त्या धावा तुम्हाला नेक्स्ट इनिंग मध्ये कराव्या लागतात. त्यामुळेच ह्या एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा आहेत ना, त्या कुठेतरी थांबवाव्या लागतील. सध्याच्या घडीला खूप चांगली कॅप्टनशिप ओमकारची पाहायला मिळते. इथे देखील खूप चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. यावेळी स्पेसचा वापर केलाय आणि भन्नाट वेगाने बीट करून गेलाय जितेश राऊतला. स्ट्रगल हे वाक्य आहे ना, हे छोटस वाक्य आहे, पण या स्ट्रगल मध्ये तुम्हाला नेहमीच छान अक्षरावं लागतं आणि स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे स्ट्रगल करावाच लागतो, संघर्ष करावा लागतो. हा स्ट्रगल करतोय सध्याच्या घडीला जितेश राऊत. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू आहे आणि अंपायरचा इशारा येतोय. व्हाईट +1, अशा 2 धावा मिळतील. गोलंदाजी चांगली होते, पण या चांगल्या गोलंदाजीमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा आहेत ना, त्या धावा घात करून जातील. 26 धावा दाखल करायला 26 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. या मागच्या 2 बॉल साठी भरपूर चेंडू हाताळलेत सध्याच्या घडीला गोलंदाज दीपकने. चांगले षटक हाताळलं होतं, पण मागच्या 2 बॉल मध्ये कुठेतरी मिस्टेक होती. टॉप चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का?
आणि कॅच झाली आहे ड्रॉप. एकच धाव मिळते. षटक क्रमांक संपलं गेलंय. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 8 धावा आणि त्यातील 5 व्हाईट बॉल त्याने हाताळले. व्हाईट +1 अशा 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात गेल्या. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. षटक क्रमांक अखेरचं गोलंदाजी ट्रॅकवर वैभव आलाय. या ओव्हर मध्ये कमीत कमी 20-22 धावा कराव्या लागतील. मागच्या मॅच मध्ये 35 धावा आरामात त्या धावाची झाल्या. जितेश राऊत सेकंडवर आहे. उसळीकडे चेंडू आहे. बाउन्सर चेंडू पाहायला मिळते. अंपायरचा इशारा येते. व्हाईट बॉल. 1 फॉर द ओव्हर. एक बाउन्सरची ताकीद बिरजू भगत यांच्या माध्यमातून देण्यात आले. बिरजू भगत, पिंट्या कुंभार हे दोन्ही अनुभवी असे अंपायर आहेत. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. जितेश राऊतचा वार खेळलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. व्हाट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक. लेन बॉलला पिक केलाय, फेकलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पलीकडे जितेश राऊत आता रंगात आलाय, ढंगात आलाय. हा दुसरा मॅक्सिमम. टीमची धावसंख्या 34 ऑन स्कोर बोर्ड. 34 धावा. 40, 45, 50 पर्यंत मजल मारावे लागेल. ऐरोली टीम देखील तितक्याच ताकदीने मैदानाच्या आतमध्ये उतरेल. त्यामुळे धावांचा वेग वाढवावा लागेल. पहिला बॉल षटकार. इथे देखील उसळी घेणार चेंडू. आता अंपायरचा इशारा येते नो बॉल. म्हणजेच पुढचा बॉल फ्री हिट असेल. नो बॉलचा इशारा केला जातोय. 2 बाउन्सर हाताळले गेलेत. ओमकार थोडासा कन्फ्युज झाला होता की 2 बीमर हाताळलेत का. येथे देखील फटका. स्टँड अँड डिस्पॅच केलाय. पुन्हा एकदा जितेश राऊतचा क्लास, त्याचा दर्जा, त्याचा धमाका या मॅच मध्ये पाहायला मिळाला. संघर्षाचा काळ निघून गेलाय. आता आक्रमणाचा काळ सुरू आहे आणि ते दाखवत असताना जितेश राऊत मैदानाच्या आतमध्ये फॅब्युलस बॅटिंग परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या मुसंडी मारतीये, जाऊन पोहोचतीये 41 या आकड्यावर. क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर त्या यशाला देखील पर्याय नाही. त्यामुळेच कष्ट केल्याशिवाय कोणी श्रेष्ठ होत नाहीये. मेहनत करावी लागते आणि तीच मेहनत केली जितेश राऊतने या संपूर्ण मॅच मध्ये. स्ट्रगल केलाय, भरपूर डॉट बॉल्स केलेला, भरपूर प्रेशर मध्ये. प्रेशर होतं या प्रेशर मध्ये बॅटिंग करत असताना जितेश राऊत या मॅच मध्ये लगातार 2 षटकार लगवले गेले. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना षटक क्रमांक अखेरचा आहे. पहिल्या 2 बॉलवर आतापर्यंत जर पाहिलं तर धावांचा वेग वाढलाय. लगातार 2 षटकार लगवले गेलेत. फिंगर रोल केले गेले. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट इम्पॉर्टंट आहे. धावा करावा लागतील. धावांसाठी धाव करावे लागतील आणि सध्याच्या घडीला जितेश राऊत चांगली बॅटिंग करतोय. 25 आकड्यावर खेळतोय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आकड्यावर. 43 धावा. 43 ऑन स्कोर बोर्ड. जितेश राऊत चांगल्या रिदम मध्ये आहे. पाऊस थांबलाय. शांत वातावरण झालंय. हवेचा वेग आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला येऊन स्क्वेअर कॅट. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली. कॅच विल ड्रॉप आणि इथे 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि इथे बॉल सुटला आणि 2 धावा कंप्लीट होत असताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय.
विघ्नेश पाटीलला परतावा लागेल. जमेची बाजू ही आहे की आतापर्यंत जर पाहिलं तर जितेश राऊतवर स्ट्राईक मिळते, कारण की तो सेट झालाय, चांगली बॅटिंग करतोय. एक गडी बाद, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44, 44 आकड्यावर. बघा स्ट्राईक तुम्ही रोटेट करू शकता, एका बाजूने एक फलंदाज थांबून. हा, विकेट किपर जर क्लोज असेल, बॉल पकडला असेल तर तुम्ही धाव घेऊ शकणार नाही, पण तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता. हा नियम लफडा चषक मध्ये, लफडा चषक हे टायटलच आहे. लफडा चषक मध्ये अनेक नियम तुम्हाला पाहायला मिळेल. शत्रू दळवी एक लेजेंडरी क्रिकेटर मैदानाच्या मध्ये दाखल झाल्यात. फ्लॅटेड चेंडू आहे, टायमिंग होऊ शकला नाही. बॉलवर बॅक ड्राईव्ह, डॉट बॉलची सांगता होती. मागच्या 2 बॉलवर कमबॅक केले. गोलंदाजी करत असताना वैभवने टीमची धावसंख्या जर पाहिले तर 44 आकड्यावर, आणि शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत 17 धावा आल्यात या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल काय करेल याकडे लक्ष असेल. 44 धावा फलकाव लागलीत. हव्या तशा धावा झाल्या नाहीत. बोनकुडे टीम कडून परफॉर्मन्स झाला नाही. जितेश राऊतने शेवटच्या ओव्हर मध्ये फटकेबाजी लगवली, पण आता या मॅच मध्ये शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर देखील अगदी हॅमर केला होता. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. शत्रू दळवी वेगाने धावतील आणि 2 धावा कंप्लीट. काय फिटनेस आणि काय एफर्ट्स शत्रू दळवीच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर आणि 47 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम जेडी बोंडकोडे संघाने बघूया अगदा या 47 धावांचा पाठलाग स्वर्गीय अनिल काका नागते, साई एकविरा ऐरोली टीम करतोय का, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. साई एकविरा टीम आता बॅटिंग साठी मैदानाच्या मध्ये उतरेल, पण त्यामध्ये जितेश राऊत आणि विघ्नेश पाटील यासारख्या 2 गोलंदाजांच्या हे षटक हे फार इम्पॉर्टंट असेल. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया. तुम्ही पाहताय लफडा चषक 2026 घमासान. त्यानंतरचा सामना नक्कीच वाशी रॉयल्स वर्सेस या सामन्यातून जो संघ जिंकेल त्यामध्ये असेल, आणि त्याखालील सामने म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर टीमने रिपोर्टिंग करायचं आहे. घणसोली 11 घणसोली टीमने देखील रिपोर्टिंग करायचं आहे. जय बालाजी राबाळे आणि श्री कृष्ण कोळशेत हा संघ देखील खेळताना दिसेल. आज जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्तानं थेट प्रेक्षेपण cricklive.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं. आमचे क्रिक लाईव्हचे सर्वेसर्वा सचिन मुंडे, सोहेल नाईक यांचं देखील कौतुक करावं लागेल. आज कॉमेंटरी बॉक्स मध्ये ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं आम्हाला प्रभावित करते, आम्हालाच नाही तर नवी मुंबईला प्रभावित केले. हिंदीतला एक कमांड असलेला आवाज, अभ्यासू समालोचक अगदी आमच्या सोबत जोडले गेलेत. मनोज दादा पाटील सर हे देखील आपल्याला ऐकायला मिळतील. त्यांच्या समेत अंपायरच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर बिरजू भगत, पिंट्या कुंभार हे 2, रोशन कुंभार हे 2 अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. साऊंड सिस्टीम मनोज दादा भोईर, सिद्धेश मंडप अँड डेकोरेटर्स यांचे देखील आभार मानतोय. प्रथम क्रमांक 40,000 कॅश प्राइज आहे. द्वितीय क्रमांक 20,000, तृतीय क्रमांक 10,000. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, फिल्डर, मालिकावीर असे अनेक पारितोषिक पाहायला मिळतील. आणि त्यामध्ये KT स्पोर्ट्सचे किशोर रुपांडे यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं भरपूर आभार आहेत. स्कोरच्या भूमिकेत राकेश धौल आणि तुषार मुठे यांचं देखील आभार मानतोय. आणि सध्याच्या घडीला आमच्या सोबत जोडले गेलेत तुषार मुठे यांचा देखील आभार मानतोय. स्कोरच्या भूमिकेत मॅचला होईल सुरुवात. 47 धावांचं टार्गेट आहे. बॉल पूर्वा.
चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जुगाव मित्रमंडळ जुगाव प्रेझेंट्स लफडा चषक 2026 चा पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम तुम्ही गावदेवी मैदान जुगावच्या भूमीवर पाहताय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला मॅचला होती सुरुवात. पहिला डाव संपलाय. जेडी बोनकुडे टीमने बॅटिंग करत असताना धावा उभारल्या. 46 आणि 47 धावांचं टार्गेट उभं केलंय. स्वर्गीय अनिल काका नागते, साई एकविरा ऐरोली या टीमच्या अगेन्स्ट आणि आता ऐरोली टीम कडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालीत. दीपक आणि प्रशांत अशी जोडी आहे. दीपकने गोलंदाजी देखील केली. स्ट्रायकेटवर दीपक पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकेटवर प्रशांत. पहिली ओव्हर हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज कुठला वापरला जाईल त्याकडे लक्ष असेल. चला सामना स्पीडअप करा. बोनकुडे टीम भरपूर वेळ वाया जातोय. चला मॅचला होते सुरुवात. चला मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर विघ्नेश पाटील, तेज तरार गोलंदाज. पहिला बॉल इंटू द ब्लॉक होल. खूप चांगला बॉल. बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. जी गोलंदाजी ऐरोली टीमने केली तशीच गोलंदाजी बोनकुडे टीमला देखील करावा लागेल. 47 धावा या मैदानामध्ये इतक्या मोठ्या धावा नाहीयेत. या धावांचा पाठलाग होऊ शकतो पण बोनकुडे टीमची गोलंदाजी कशा पद्धतीने होती त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. विघ्नेश पाटील कमी कालावधीमध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ज्याने सामने जिंकून दिलेत. इथे देखील टायमिंग होऊ शकले नाही. शॉर्ट स्क्वेअरला एक रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल देखील भरपूर चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली. दुसऱ्या बॉलवर 2 धावा. त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळते. 3 चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे अगदी सिंगल मात्र जरूर मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना षटक क्रमांक पहिलं इथे मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. 4 धावा फलकावा लागलेत. विघ्नेश पाटील, यशांचा वेध, लाजबाब चेंडू पाहायला मिळते. वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूने यशांचा वेध घेतलाय आणि क्लीन बोल्ड झालाय. पहिला धक्का लागतोय ऐरोली संघाला. फलंदाज बाद होत असताना प्रशांतच्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय. 4 या आकड्यावर. सुरुवात हवी तशी झाली नाही. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. जरी 47 धावा असतील तरी देखील तितकीच धारदार गोलंदाजी आहे. या टीमकडे शत्रू दळवी सारखा एक अनुभवी खेळाडू आहे ज्याने भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटचं योगदान दिलं. पॉवर प्ले ज्यावेळेस अस्तित्वात आला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, नवी मुंबई क्रिकेटचा पॉवर प्लेचा बेताज बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जायचं, सध्याच्या घडीला तर वयाच्या 50 ओलांडल्यानंतर देखील 40+ क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट तो खेळतोय आणि अनेक दिग्गज खेळाडूच्या पंक्तीमध्ये या खेळाडूची देखील वर्णी लागते. त्याचा अनुभव देखील आहे. ते देखील स्वतः गोलंदाज आहे. त्यामध्ये जितेश राऊत हा देखील फिरकीचा जादूगर आहे. चांगली गोलंदाजी करू शकतो. म्हणजे हे 3 प्रमुख अस्त्र आहेत. हे फार महत्वाचे आणि त्या सर्वांमध्ये विघ्नेश पाटीलची तेज तरार गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. वेगवान चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पिंट्या कुंभार
बिरजू भगत या दोन्ही अंपायरच्या माध्यमातून आणि व्हाईट बॉलच्या साह्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 5 या आकड्यावर 5 धावा धावफलकावर 5 बॉलचा खेळ संपलाय. 47 धावा करायच्यात म्हणजे अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील वेगवान चेंडू शराचा वेध घेतलाय. टीम अगदी बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये. एकच धाव घेतली, कुठलीही मोठी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले, लेगबायच्या स्वरूपात सिंगल मिळते आणि टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. 6 धावा धावफलकावर येत पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. शत्रुद्रवी गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिलाच बॉल ऑन दी ऑफ. फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावलाय. प्रभातच्या बॅट मधून सुप्रभात असा संदेश देणारा शत्रुद्रवीच्या पहिल्याच बॉलवर षटकार. 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 11. आज जेडी बोनकोडे टीम मध्ये भरपूर लेजेंडरी क्रिकेटर आहेत. जयेश म्हात्रे हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचा सुपुत्र देखील या मॅच मध्ये खेळतोय. रविकांत हे देखील आपल्याला पाहायला मिळतील, विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. शत्रू दळवी सारखं एक मोठं नाव आहे. म्हणजे हे 3 लेजेंडरी क्रिकेटर आज या मॅच मध्ये बोनकोडे टीम कडून खेळत असताना एक यंग क्रिकेट साठी एक प्रेरणा देणारी आणि ऊर्जा देणारी गोष्ट आहे. जयेश म्हात्रे आणि त्यांचा सुपुत्र देखील या मॅच मध्ये खेळतोय. गिरीश जयेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे पिता पुत्र आज एकाच संघामधून खेळत असताना हे चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतं. अशामध्ये सुरुवात. शत्रुद्रवी पुन्हा एकदा इथे संपरीन चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. प्रभातने एक षटकार लगवलाय, आपले इरादे स्पष्ट केले. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकावर लागलीत. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये गेले अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे शत्रू दळवीने. डाऊन द लेग साइड अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न करत असताना दिशा अगदी भरकटली आहे. म्हणूनच म्हटलं जातं की वेगाला महत्व नाही, वेगाने कुठल्या दिशेला जातो त्याला महत्व आहे. व्हाईट बॉलचा इशारा. धावा कमी येते. 47 धावाच डिफेंड करायचे, त्यामुळे या चुका टाळाव्या लागतील. हे देखील कमबॅक केले. खूप चांगला बॉल पडल्यानंतर अगदी गिरकी घेत असताना शत्रू दळवीकडे असणारा अनुभव त्याचा वापर या मॅच मध्ये करतोय. चांगली गोलंदाजी, सत्तिक लाईन अँड लेंथ. 40+ हे क्रिकेट खेळत असताना आज 40+ 2 खेळाडू जयेश म्हात्रे असतील, शत्रू दळवी असतील, रविकांत असतील, हे तिन्ही लेजंड क्रिकेटर आहेत. टॉप आहे. चेंडू हवेत आहे. बिहाइंड विकेट कीपर चेंडू जाईल. सिंगल मात्र जरूर मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. 14 ऑन अ स्कोर बोर्ड. 14 धावा धावफलकावर लागलेत. 47 करायचे आहेत. 14 झाल्यात म्हणजे अजूनही 33 धावांची आवश्यकता. 14 बॉल 33. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये कुठली गोलंदाज वापरले जातील याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. आणि ऐरोली टीम कशा पद्धतीने बॅटिंग करतोय हे देखील फार महत्वाचं आहे. चौदा बॉल आणि 14 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2. फटका चांगला आहे. चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे गाव. इथे चेंडू चिखलामध्ये थांबला जातोय. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव घेत असताना 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर कडून.
चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला प्रभात करतोय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. अजूनही 31 करायची आहेत. 13 बॉल 31. पावसाचा वेग वाढलाय म्हणजेच गोलंदाजांसाठी ऍडव्हान्टेज असेल. वेगवान गोलंदाज नक्कीच प्रभावित करणारी गोलंदाजी करतो. इथे पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर स्किट झालाय. षटक क्रमांक संपला गेले दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या फक्त 6 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या 10 धावा. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. आता गरज आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना क्रिश जयेश म्हात्रे हा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना त्या गोलंदाजाने देखील प्रभावित करणारी कामगिरी केलीत. मागच्या काही अगदी स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना क्रिश म्हात्रेने देखील आपल्या गोलंदाजीची छाप सोडली. यावेळेस फटका चांगला इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक त्या खाली. विघ्नेश पाटील कडून झेल सुटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे आणि विकेटचं पतन होत असताना फलंदाजाला परतावा लागेल. दीपक बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागतोय. आता जर पाहिलं तर 2 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना क्रिशला मिळते अगदी गिरीशला मिळते सफायदा. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये लक्ष्मण आलाय. धावा करायचे 47. अजूनही जर 31 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 31 धावा. थोडा सामना स्पीडअप करा. यानंतरचा सामना हा 3 ओव्हरचा होईल याची देखील नोंद घ्या. गिरीश जयेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना डावखुरा फलंदाज आहे. या ओल्या खेळपट्टीवर कशा पद्धतीने लक्ष्मण बॅटिंग करतोय ते देखील पाहिलं जाईल. वेगवान चेंडू आहे. अगदी बॉल डाऊन द लेग साइड. वाईट +1. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा. या एक्स्ट्राच्या धावा बोरकोडे टीम साठी फार घातक ठरतील कारण की मॅच मध्ये कमबॅक केले, वापसी केले, पण अतिरिक्त धावा तुम्ही खर्च करा तर नक्कीच शेवटच्या ओव्हर मध्ये अगदी धावांचा अगदी टार्गेट कमी राहील. त्यामुळेच या एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा थांबवाव्या लागतील. सतरा धावा 18 धावा दाखल करली सध्याच्या घडीला पाहायला मिळते. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. लेग बॅटच्या सोबत सिंगल मिळते. अगदी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि अगदी बॅट्समनच्या रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. शरीराचा वेध घेतोय बॉल. सिंगल मिळते. सिंगल डबलने ही मॅच बनणार नाही. त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील आणि ऐरोली टीमला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. इथे देखील बॅकफुटला येऊन स्ट्रोक लगवण्याचा मनसुबा होता. धावचीच्या स्वरूपात डेफिनेटली फलंदाज बाद होतील. लक्ष्मणला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन होते. स्ट्राईक रोटेट करण्याचा अगदी मानस होता आणि फलंदाज बाद होतोय. एक एक कडून फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील आणि सध्याच्या घडीला ऐरोली टीम अडचणीमध्ये सामोरं जातोय. धावा करत असताना 47 धावा हे टार्गेट इतकं मोठं नव्हतं पण स्टार्ट फार महत्वाचा होता आणि हा स्टार्ट इतका चांगला झाला आणि सुरुवात फार महत्वाची होती.
पण बोनकोडे टीमचा विचार केला तर बोनकोडे टीमने देखील सुरुवात इतकी चांगली केली नव्हती, पण प्रत्येक ओव्हरमध्ये एक एक षटकार आम्ही पाहिला होता. पण मागच्या अगदी काही चेंडूंमध्ये कुठलाही मोठा फटका आला नाही. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना बॉल सोडून दिलाय. बन आटविक बॉल लेफ्ट केलाय, पडल्यानंतर चेंडू अगदी बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. सटीक निर्णय देण्यात आलाय पिंट्या कुंभार यांच्याकडे. अगदी भरपूर अनुभव आहे. या मैदानावर जेवढ्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये बिरजू भगत आणि पिंट्या कुंभार हे सातत्याने पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. लगातार 2 डॉट बॉल. कौतुक करावं लागेल गिरीश जयेश मात्रे या गोलंदाजाचा, युवा गोलंदाज आहे. लास्ट टू गुड, शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आणि 7 बॉल मध्ये अजूनही धावा करायचे आहेत. 27 7 बॉल 27 मॅच मध्ये हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल आयुर्वेद टीम साठी. पुन्हा एकदा डॉट बॉल, अप्रतिम चेंडू मारावा लागेल. कौतुक करावं लागेल जयेश म्हात्रेचा. अगदी गिरीशने चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 20 धावा. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 27 धावा. 6 चेंडू 27 धावा. चला सामना थोडा स्पीडअप करा. पावसाचा वेग वाढलाय. पाऊस जून महिन्यामध्ये कुठेतरी पाठ फिरवली होती, पण त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली. भरपूर धरणं अगदी 50, 55, 70% पर्यंत भरण्यात आले आणि असाच पाऊस सातत्याने राहिला पाहिजे. आज 26 जुलै 2005 रोजी अगदी संपूर्ण मुंबई आणि उपनगरामध्ये अगदी पावसाचा थैमान झाला होता. 21 वर्ष आपण पाहिले तर याच 21 वर्षापूर्वी अगदी पूर आले होते आणि सामना स्पीडअप करा विनंती असेल. चला 50 मिनिटं अगदी या मॅच साठी खर्च झाला, त्यामुळे सामना लवकरात सुरू करा. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. पहिला बॉल अगदी खोलपटापाचा चेंडू आहे. सिंगल मिळते. सिंगलने ही मॅच बनणार नाही, त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील आणि सध्याच्या घडीला ऐरोली टीम अडचणीमध्ये आहे. 5 बॉल 26 करायचे. टीमची धावसंख्या 21, 47 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक अखेरचं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज समोर आलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. औपचारिकता राहिली आहे. या 4 मध्ये 4 जरी लगवले तरी हा सामना जिंकू शकणार नाही. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली. विघ्नेश पुन्हा एकदा त्या बॉल खाली आहे आणि कॅच पकडली जाते. विकेटचं होते पतन. फलंदाज बाद होत असताना आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 3 बॉल मध्ये करायचे तर अजूनही 26 धावा. चला सामना लवकरात लवकर. बॅटर प्लीज, हंबल रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर आपण आपली पॉपिंग क्रीज गाठा. आज हे मैदान जर पाहिलं तर मैदानाच्या भौगोलिक परिस्थिती पाहिली तर जास्त प्रमाणात गवत नाहीये, पण इकडे पाणी साचतं. गावदेवी मैदानाचं ड्रेनेज सिस्टम खूप चांगली आहे. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक आहे, झेल घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आलाय, पण हा चौकार विजयाची गॅरंटी देऊ शकणार नाही, कारण की टीमची धावसंख्या फक्त 25 या आकड्यावर जाऊन पोहोचते आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आणि 2 बॉल मध्ये अजूनही 22 करायचे आहेत. प्लेन मिस, डॉट बॉलची सांगता होती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. औपचारिकता राहिली आहे. जेडी बोनकोडे टीमने या मॅच मध्ये आपली पकड निर्माण केली आणि पहिला विजयाच्या उंबरठ्यावर जेडी बोनकोडे टीम आहे. चला कॅप्टन रेडी राहायचं आहे. वाशी रॉयल्स टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहेत. लगेचच ही मॅच संपल्या आणि बॉलर बॅक ड्राईव्ह असा असल्याने सामना संपला. चला कॅप्टन या प्लीज. बोनकोडे टीमचा कॅप्टन विघ्नेश प्लीज आपला कॅप्टन पाठवा.
आणि टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच वाशी रॉयल्स वर्सेस जेडी बोनकोडे असा सामना पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल. बदल ऐकूया पुन्हा एकदा हिंदीतला बुलंद आवाज आमचे गुरुवर्य मनोज पाटील सर येथील मायक्रोफोन वर ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या मॅचची कहाणी. धन्यवाद. चला टॉस साठी कॅप्टन आलाय वाशी रॉयल्स 3